श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुमच्या घरासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या मनशांतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज अनेक घरांमध्ये एक मोठी समस्या दिसते. घर आहे, सगळं काही आहे, पण तरीही घरात शांतता नाही. छोट्या गोष्टींवर भांडण, गैरसमज वाढत चाललेले, मनात राग आणि ताण आणि सतत अस्वस्थ वातावरण. भक्तांनो, हे का घडतं? स्वामी समर्थ सांगतात, जिथे विचार अशुद्ध होतात तिथे शांती नष्ट होते. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, घर मोठं असणं महत्त्वाचं नाही, घरात प्रेम असणं महत्त्वाचं आहे. घरात पैसा असणं पुरेसं नाही, घरात शांतता असणं महत्त्वाचं आहे. कारण जर घरात शांती नसेल तर राजवाडाही तुरुंगासारखा वाटतो. भक्तांनो, घरात अस्वस्थता येण्याची काही मुख्य कारणं आहेत. एकमेकांशी संवाद कमी होणे, अपेक्षा जास्त होणे, राग वाढणे, तुलना करणे आणि समजूत कमी होणे. स्वामी समर्थ सांगतात, घर प्रेमाने चालतं, अहंकाराने नाही. भक्तांनो, अहंकार हा शांततेचा सर्वात मोठा शत्रू आहे. मीच बरोबर आहे, तू चुकीचा आहेस, मी मोठा आहे, तू कमी आहेस, हे विचार घरात आले की शांतता संपते. स्वामी समर्थ सांगतात, जिथे अहंकार असतो तिथे प्रेम टिकत नाही. म्हणून अहंकार सोडा, सगळ्यांशी प्रेमाने राहा. घरात सर्वात जास्त भांडण कुठं सुरू होतं माहिती आहे? शब्दांमधून. एक चुकीचा शब्द नाती तोडू शकतो, मन दुखवू शकतो आणि वर्षानुवर्षे दुरावा निर्माण करू शकतो. म्हणून स्वामी म्हणतात, शब्द हेच औषध आहे आणि शब्द हेच विष आहे. भक्तांनो, प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, पण आपण प्रत्येकाला आपल्यासारखं बनवू शकत नाही. म्हणून समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे. स्वामी समर्थ सांगतात, समजून घेणं म्हणजे प्रेमाचं खऱ्या अर्थाने रूप आहे. भक्तांनो, बाहेरचा राग घरात आणणं ही मोठी चूक आहे. ऑफिसचा राग, समस्यांचा राग, लोकांचा राग, हे सगळं घरात आलं की वातावरण बिघडतं. स्वामी समर्थ सांगतात, राग हा बाहेर सोडा, घरात नाही. भक्तांनो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भक्तांनो, आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे कुटुंब एकत्र असूनही मनाने वेगळं आहे. प्रत्येकजण मोबाईलमध्ये असतो, संवाद कमी असतो, नातं कमजोर होत चालले. स्वामी समर्थ सांगतात, जिथे वेळ दिला जातो तिथे प्रेम वाढतं. म्हणून एकमेकांना वेळ द्या. एका घरात सतत भांडण होत होती. पती, पत्नी, मुलं सगळे अस्वस्थ होते. एक दिवस एका वडिलांनी ठरवलं, आज मी शांत राहणार. त्यांनी रागाला उत्तर दिलं नाही, फक्त ऐकलं. आणि त्या दिवसापासून घरात हळूहळू शांतता परत येऊ लागली. भक्तांनो, घरातील शांतता तुटण्याचं एक मोठं कारण म्हणजे तुलना. शेजारचं घर चांगलं, नातेवाईकांचं जीवन चांगलं, दुसऱ्याचं यश जास्त आहे, ही तुलना घरात आली की आनंद हरवतो. म्हणून स्वामी सांगतात, तुलना ही शांततेची शत्रू आहे, तुलना करू नका. भक्तांनो, घरात सर्वात जास्त वाद कशामुळे होतात माहीत आहे? न ऐकल्यामुळे. कोणी कोणाचंच ऐकत नाही, प्रत्येकाला आपलं म्हणणं बरोबर वाटतं. पण स्वामी समर्थ सांगतात, जिथे ऐकण्याची सवय आहे तिथे भांडणं कमी होतात. भक्तांनो, घरात दुःख वाढण्याचं मोठं कारण म्हणजे अपेक्षा. तू असं करायलाच पाहिजे,
तू मला समजून घ्यायलाच पाहिजे. अपेक्षा जास्त झाल्या की निराशा वाढते. स्वामी समर्थ सांगतात, अपेक्षा कमी ठेवा, प्रेम वाढवा. भक्तांनो, घरात शांती टिकवायची असेल तर एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, क्षमा. जुने वाद, जुने अपमान, जुने गैरसमज हे धरून ठेवले की मन जड होतं. आणि स्वामी समर्थ सांगतात, क्षमा हीच घराची खरी संपत्ती आहे. भक्तांनो, ज्या घरात एकत्र प्रार्थना होते त्या घरात नकारात्मकता टिकत नाही. सकाळी नामस्मरण करा, संध्याकाळी शांत बसणं, देवावर श्रद्धा ठेवणं हे घराला ऊर्जा देतं. स्वामी समर्थ सांगतात, जिथे भक्ती आहे तिथे अशांती राहत नाही. भक्तांनो, एक कुटुंब होतं. घरात सतत भांडण, राग आणि तणाव होता. एक दिवस एका वृद्धाने सांगितलं, घर बदलायचं नाही, विचार बदलायचे आहेत. त्या घरातील एक व्यक्तीने बदल सुरू केला. तो शांत राहू लागला, उत्तर देणं कमी केलं आणि हळूहळू संपूर्ण घर बदललं. भक्तांनो, घराचं सुख हे भिंतींमध्ये नसतं, ते मनात असतं. प्रेम, समजूतदारपणा, शांतता आणि श्रद्धा हे असेल तर अगदी छोटं घरही स्वर्ग बनतं. स्वामी समर्थ सांगतात, घर बदलायचं नाही, घरातील मनं बदलायची आहेत. भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण तुमची एक कमेंट एखाद्या घराला शांतता आणू शकते. आजची प्रार्थना. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या घरात प्रेम वाढवा, राग कमी करा, समजूतदारपणा द्या आणि आमच्या कुटुंबात सदैव शांतता ठेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्त हो, हा संदेश तयार करणं, तुमच्यापर्यंत पोचवणं या सर्वांसाठी मी फक्त एक माध्यम आहे. कारण स्वामींच्या कृपेशिवाय, स्वामींच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.